आता लोढा साहेब इथं आलेले लोढा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का? मुंबईच्या आमदार होणं, मुंबईच्या मंत्री होणं काही गुन्हा आहेत का? लोढा साहेब, तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ही चुकीची प्रथा आहे, हे चुकीचं पडतंय, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. राव जाधव साहेब बोलले, नंतर वडेट्टीवार साहेब बोलतायत. ते दोन्हीही तसं पाहिलं तर त्यांच्या पक्षाचे प्रमुख लोक आहे. आणि इथे फक्त चर्चा सुरू झाल्यापासून कृषी मंत्री तर नाहीच आहेत, जलसंधारण मंत्री आले. आता लोढा साहेब इथं आलेले. लोढा साहेबांचा आणि कृषीचा ह्याचा काही संबंध तरी आहे का? एक तर मंत्री, कृषीचा मंत्री, कृषीचा किमान राज्यमंत्री, राज्यमंत्री नसेल सेक्रेटरी, सेक्रेटरी नसेल उपसचिव, एखादा कक्ष अधिकारी तरी आणून बसवा नाहीत. नाही, राठोड साहेब येते ना, काय बसलेले आहेत. अहो, आम्हाला मागच्या वेळेस सभा अध्यक्ष महोदया, मी पाठीमागच्या वेळेस वरच्या सभागृहात होतो. मला वाटलं आमच्या वरच्या सभागृहाची अवमानता झालेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त डिग्रेडेशन ह्या सभागृहाचं व्हायला. हे अधिकारी बसलेले आहे अध्यक्ष महोदय, सर्वांना माहिती आहे कॅबिनेट होती. एक मिनिट थांबा. तुम्ही सर्व सांगितलं कॅबिनेट होती, सर्वजण कॅबिनेटमध्ये होते. कॅबिनेटचं संपलं, लगेच आम्ही इथे आले. 1, 2 मुंबईच्या आमदार होणं, मुंबईच्या मंत्री होणं काही गुन्हा आहेत का? हे तुम्ही एक मिनिट हे तुम्ही जे वारंवार सांगता ते भवन कन्स्ट्रक्शन, हे काय स्वतःच्या बिझनेस स्वतःच्या नावावर करणं काही गुन्हा आहे का? मी बिझनेसमध्ये नाही आहे. एक मिनिट तुम्ही असं आहे, तुम्ही बोला, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून एक मिनिट वडेट्टीवार साहेब, तुम्ही ज्येष्ठ नेता आहे म्हणून कोणाने ते असलं पाहिजे, हा मी पण सहमत आहे. तरी पण तुम्ही ते मुंबई व्यवसाय यावर राहू द्या, तुमच्या ते विषयातून मांडा. माझी रिक्वेस्ट आहे. सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी, मला वाटत नाही आपण काय ऐकलं मला माहीत नाही, पण आपल्या बिझनेसबद्दल कोणी उल्लेख केलेला नाही, अजिबात नाही ना. कोण म्हणालं? गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. त्याने असं म्हणाले की कोणतरी शेतीविषयक असला पाहिजे. अध्यक्ष महोदया, मी ते अध्यक्ष महोदया, हे जे सुधीर भाऊ परवानच्या दिवशी दुर्दैवानं तुम्ही BScला नव्हतात. तुम्ही BScला त्या दिवशी पाहिजे होतात, तुम्ही असतात ना. त्या दिवशी हे अनेक विषय मी मांडले आणि तिथे असणाऱ्या सगळ्याच लोकांनी त्याचं समर्थन केलं. सगळ्यात काय एक प्रथा काय पडून गेले की चर्चा सुरू झाली की एक कॅबिनेट मंत्री असला की सभागृह बंद करता येत नाही, म्हणून एकानंच कोणीतरी बसायचं, बाकीच्यांनी बसायचं नाही. कंपल्सरी सिटिंग असतं की नाही मला सांगा तुम्ही? असतं. आणि म्हणून हे काय चाललं, कृषीवर चर्चा चालली. कृषी मंत्री नाही, फलोत्पादन मंत्री असायला पाहिजे का नाही? असायला पाहिजे. जलसंधारण मंत्री असायला पाहिजे. तसा विचार केला तर इरिगेशन मिनिस्टर असला पाहिजे. असे संबंधित असले पाहिजेत. लोढा साहेब, तुमच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण ही चुकीची प्रथा आहे, हे चुकीचं पडतंय, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे.